आपल्याला जेव्हा पण एखादा गोल अचीव करायचा असतो, मग आपण तो गोल सेट करतो आणि ते गोल अचीवमेंटचा डेस्टिनेशन मार्ग असतो त्याच्यावर आपण चालायला लागतो. त्या मार्गावर चालत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी दिसतात त्या मार्गावरती, आणि मग आपण नवीन असल्यामुळे, आपल्याला एक्सपिरियन्स नसल्यामुळे आपण त्या अडचणींकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याच अडचणी आपल्याला जो गोल अचीव करायचा असतो त्याच्यावर आपल्याला अडथळे येतात. मग पुढं त्याच अडथळे आणतात आपल्याला गोल अचीव करण्यापासून. मग आपण काय करतो, क्विट करतो आपली एक प्रोसेस. मग प्रोसेस क्विट न करण्यापेक्षा आणि त्या अडचणी दुर्लक्ष न करण्यापेक्षा आपण जर त्या अडचणी दूर करत गेलो तर आपल्याला एक्सपिरियन्स मिळतो, आणि तोच एक्सपिरियन्स आलेला तो आपल्याला पुढची अडचण जी येते त्याच्यावर आपल्याला मदत करतो. ती अडचण दूर करण्यासाठी आपल्याला तो मदत करतो. म्हणजे सांगायचं एवढंच आहे, जर तुम्हाला एखादी अडथळा आलाय तुमच्या कामामध्ये, तर तो अडथळाला म्हणजे दुर्लक्ष न करता तुम्हाला त्याला सामोरे जाऊन ते दूर करायचं आहे, आणि तो एक्सपिरियन्सच तुम्हाला तुमचा पुढचा जी अडचण येणार त्याला ते दूर करण्यामध्ये मदत करणार, आणि मग तुम्ही तुमच्या सक्सेस जो गोल आहे तुम्हाला त्या गोलला तुम्हाला सक्सेस मिळणार. फॉर एक्झाम्पल घ्या, जर सपोज तुम्ही एखादी नवीन कार घेतलेली आणि ती तुम्ही चालवायला घेतली, ती कार काही तुम्ही डायरेक्ट पहिल्यांदाच 5व्या गिअरवर चालवणार, एकदम फास्ट मोडमध्ये ती गाडी चालवणार नाही. जसा जसा एक्सपिरियन्स येणार तशी तुम्ही ती गाडी चालवणार आणि तसे त्याचे गिअर वाढवणार. तसंच आपल्या गोल अचीवमेंटमध्ये जसं आपल्याला एक्सपिरियन्स येतो तसंच आपण ते आपली जी प्रोसेस असते ती स्ट्रॉंग करतो आणि आपण फास्ट मोडमध्ये चालायला लागतो. तुम्ही जॉब इंटरव्ह्यूसाठी पण कुठे जाणार तर तिथे पण पहिले आपली प्रोफाईल चेक होते, त्याच्यामध्ये आपला एक्सपिरियन्स चेक होतो आणि मग त्यानुसार आपल्याला जॉब मिळतो. तसंच आहे, म्हणजे तुम्ही जे पण कोणतं पण काम करणार त्याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स पाहिला जातो, एक्सपिरियन्स लागतो, आणि एक्सपिरियन्स राहिला तरच आपलं कोणतं पण काम अचीव होतो. सांगायचं एवढंच आहे, जर आपण कोणती पण गोष्ट एखादी करत राहिलो तर तिच्यात समोर जर अडचणी दिसत आहेत तर मग त्या अडचणींना दुर्लक्ष न करता त्या अडचणींना सामोरे जाऊन त्या अडचणी दूर करून आपण आपला गोल अचीव करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर याच्यावरती एक लाईक करा, शेअर करा, आणि नवीन मोटिवेशनल एज्युकेशन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.